Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण सगळ्यात मोठा अपडेट, दॅट इज बिगेस्ट अपडेट अँड द ऑफिशियल अपडेट रिगार्डिंग आन्सर की याबद्दल आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट्स, सीईटी सेल कडनं ऑफिशियली PCM या आन्सर कीची ऑफिशियल नोटीस डिक्लेअर झालेली आहे. याच्यावर आपण हा सेशन घेणार आहोत. राईट स्टुडंट्स, की हाऊ टू चेक द आन्सर की अँड हाऊ टू रेज ऑब्जेक्शन याच्यावर आपण हा सेशन डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सीईटी सेल कडनं ऑफिशियल नोटीस डिक्लेअर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही नोटीस 21 मे ला डिक्लेअर झालेली आहे. येस, म्हणजे काल डिक्लेअर झालेली आहे. 21 मे ला ही नोटीस डिक्लेअर झालेली आहे, ज्याच्यात आपण बघू शकता की 22 मे हा ड्युरेशन दिलेला आहे. कशासाठी? तर ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी. येस, या ड्युरेशन मध्ये तुम्हाला आन्सर की डिस्प्ले होणार आहे. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वर आपण बघणारच आहोत की कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे आन्सर की. येस स्टुडंट्स, सिमिलरली PCB या ग्रुपसाठी पण आन्सर की डिक्लेअर झाली होती. सेम सीईटी सेल कडनं नोटीस डिक्लेअर झाली होती. त्याच पद्धतीने आता PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या ग्रुपसाठी आन्सर की डिक्लेअर झालेली आहे. तर आपण आता बघूया की कशा पद्धतीने आपल्याला आन्सर की चेक करता येईल. हाऊ टू चेक दिस आन्सर की ऑफ द ग्रुप PCM. ओके स्टुडंट्स, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, विजिट द ऑफिशियल वेबसाईट. गो टू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ सीईटी सेल. सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट काय आहे? तर cetcell.mahaset.org ही सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईट वर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. देन यू हॅव टू क्लिक ऑन द एक्झामिनेशन पोर्टल. ओके, एक्झामिनेशन पोर्टल वर क्लिक केल्यानंतर तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स तुम्हाला फिल आउट करायचे आहेत आणि लॉग इन करायचंय. एकदा तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला असं डायरेक्टली डाउनलोड द आन्सर की असं काही दिसणार नाहीये. एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर यू हॅव टू क्लिक ऑन द ऑब्जेक्शन ट्रॅकर. ऑब्जेक्शन ट्रॅकर तिथे तुम्हाला दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं अँड यू हॅव टू सिलेक्ट द ग्रुप. ओके, आता इथे PCB ग्रुप आहे, बट जर तुम्हाला PCM ची पाहिजे तर देन व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू सिलेक्ट PCM ग्रुप. ओके स्टुडंट्स, तर PCM ग्रुपच्या आन्सर की तुम्हाला PCM ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. कुठे जाऊन? ऑब्जेक्शन ट्रॅकर वर जाऊन. देन इंस्ट्रक्शन पेज विल ओपन अप. यू हॅव टू रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स अँड क्लिक ऑन द प्रोसीड. ओके, मग तुम्हाला आन्सर की विल बी डिस्प्लेड. ओके स्टुडंट्स, तर आन्सर की कशा पद्धतीने डिस्प्ले होणार आहे? Yes, suppose this is the question number 1. Yes, this question has 4 options. 1, 2, 3, 4. तर हे ऑप्शन्स ABCD फॉर्मॅट मध्ये असणार आहे का स्टुडंट्स? नाही. दीज आर ऑप्शन्स हे रेफरल कोडच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. कुठल्या कोडच्या? रेफरल कोड. ओके, सो दिस रेफरल कोड काहीतरी 1, 2, 3, 4 असे रेफरल कोड दिलेले असतील. चारही ऑप्शन्स रेफरल कोडच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं असणार आहे करेक्ट आन्सर काय आहे या बॉक्स मध्ये दिलेला असणार आहे, आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. ओके, कॅन्डिडेट रिस्पॉन्स साठी पण एक बॉक्स असणार आहे. राईट, त्याच्यात त्याचा रेफरल कोड दिलेला असणार आहे. इफ हा रेफरल कोड, इफ द करेक्ट आन्सर अँड योर कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा रेफरल कोड जर हा मॅच झाला, दॅट मीन्स यू आर गेटिंग मार्क फॉर दॅट क्वेश्चन. राईट स्टुडंट्स, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करायचा आहे. येस, आता हाऊ टू रेज ऑब्जेक्शन. सो ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी सेम जेव्हा तुम्ही तिथे क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होतो त्याच्याच बाजूला तुम्हाला ऑब्जेक्शन रेजचा बॉक्स दिसणार आहे. डायलॉग बॉक्स, स्मॉल डायलॉग बॉक्स विल अपीयर नेक्स्ट टू द ईच क्वेश्चन. ओके, त्या ऑब्जेक्शन रेज वर तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल आउट करायचे आहेत आणि ईच क्वेश्चन साठी द सीईटी सेल इज चार्जिंग सम अमाउंट, सो ₹1000 फॉर ईच क्वेश्चन व्हाइल रेजिंग द ऑब्जेक्शन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन की तुम्ही ऑब्जेक्शन कधी रेज करू शकता? व्हेनेवर जर तुम्हाला वाटतंय की सीईटी सेल कडनं काही चुकी झालेली आहे, देन ओनली यू कॅन रेज ऑब्जेक्शन स्टुडंट्स.
सपोज जर सीईटी सेल कडनं चुकी झालेली आहे, देन यू कॅन रेज ऑब्जेक्शन आणि सीईटी सेल कडनं तुम्हाला काय मिळणार आहे, यू विल गेट द बोनस मार्क्स. ओके, पण जर सीईटी सेल कडनं चुकी नाही झालेली आणि इफ यू आर रॉंग, देन यू आर नॉट गोइंग टू गेट एनी ऑफ द बोनस मार्क्स. येस स्टुडंट्स, तर आधी सीईटी सेल कडनं लास्ट इयर पर्यंत हे ऑब्जेक्शन रेसचे जे पण अमाउंट आपण पे करतो ती रिफंड होत नव्हती. बट फ्रॉम दिस इयर सीईटी सेल इज रिफंडिंग द अमाउंट इफ द सीईटी सेल कडनं काही चूक असेल तर. येस स्टुडंट्स, इज इट क्लिअर की तुम्हाला कशा पद्धतीने ऑब्जेक्शन रेस करायचं आहे? आय होप यू आर गेटिंग की कशा पद्धतीने आपण आन्सर की चेक करायचे आहे, कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की आपला आन्सर करेक्ट आन्सर आणि आपला आन्सर हे मॅच झालं, देन ओनली यू आर गेटिंग द मार्क्स अँड दॅट वे यू हॅव टू कॅल्क्युलेट युअर स्कोर. आणि अशा पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्शन रेस करायचंय. ओके, प्रत्येक क्वेश्चनला ₹1000 आहे. जर तुम्ही 4 क्वेश्चन साठी ऑब्जेक्शन रेस करताय, दॅट मीन्स तुम्हाला ₹4000 चार्जेस बसणार आहेत ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? आय होप इट इज क्लिअर टू यू. नाव ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी MHT CET राईट, MHT CET नर्सिंग आणि नीट एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे स्टुडंट्स, ज्याच्यात आपण फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये जे कोणी असतील ज्यांना सीईटी नीट आणि MHT CET नर्सिंग सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करायचंय, सो प्लीज रेकमेंड आर चॅनल दॅट इज ग्लोबल ऑनलाईन नीट. आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट. ओके, आमच्या येत्या 25th of May पासून आमच्या बॅचेस स्टार्ट होणार आहेत. येस, फॉर द अपकमिंग इयर फ्रॉम 25th of May our batches are going to start for the upcoming year 2026 for this course. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर like my video and please share as per as possible. Okay, thank you.